Last lecture is stopping distance. तर आता स्टॉपिंग डिस्टन्स काय आहे हे आपण थेरोटिकली समजून घेऊ अगोदर आणि त्यानंतर त्यामध्ये कोणत्या पद्धतीचा फॉर्म्युला यूज होईल हे आपण कॅल्क्युलेट करू. आता स्टॉपिंग डिस्टन्स जे आहे ते एक लक्षात घ्यायचं आपल्याला की जेव्हा एखाद्या व्हेकल्सवर सपोज कार तर आपण जेव्हा ब्रेक अप्लाय केले तर ब्रेक अप्लाय केल्यानंतर सुद्धा ती जी कार आहे काही डिस्टन्स ही ट्रॅव्हल करत असते. तर ब्रेक्स अप्लाय केल्यानंतर जी डिस्टन्स ती ट्रॅव्हल करते अर्थातच ते असतं स्टॉपिंग डिस्टन्स. आणि स्टॉपिंग डिस्टन्सचं एक वैशिष्ट्य आहे की याची जी फायनल वेलोसिटी आहे ही फायनल वेलोसिटी काय असते 0 असते. आणि दॅट्स व्हाय स्टॉपिंग डिस्टन्स जे आहे ते ॲप्लिकेबल असेल v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. ओके, तर हे जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे आपलं यावर आधारित. आता यामध्ये आपल्याला v जी आहे तर ती व्हॅल्यू 0 प्लेस करायची आहे आणि जे डिस्टन्स आहे ते आपल्याला स्टॉपिंग डिस्टन्स. सो सपोज हे डिस्टन्स जे आहे ते d आणि लोअर केस मध्ये आपण s वापरू जे की स्टॉपिंग डिस्टन्स असेल. सो 0 चा स्क्वेअर म्हणजे 0 इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2a इंटू ds. आणि ॲज यू नो की यामध्ये जर आपण रिअरेंज केलं ओके सो ds इज इक्वल टू तर हा प्लस u स्क्वेअर ऑपोजिट साइडला गेल्यावर मायनस u स्क्वेअर होईल आणि 2a जे मल्टिप्लाय मध्ये आहे हे डिवाइड मध्ये जाते आणि स्टॉपिंग डिस्टन्सचा जो फॉर्म्युला असेल तर तो असेल मायनस u स्क्वेअर अपॉन 2a. अँड सो जो स्टॉपिंग डिस्टन्स आहे तर ह्या स्टॉपिंग डिस्टन्स आपण पाहिलं इट इज directly proportional to the square of its initial velocity. ओके, सो मायनस न गेलं तरी चालतं. तर जसं की स्टॉपिंग डिस्टन्स हा फॅक्टर 2 ने इन्क्रीज होत असेल तर इनिशियल वेलोसिटी ही फॅक्टर 4 ने या ठिकाणी इन्क्रीज होत असते. अर्थातच ते एक प्रकारचं काय आहे डेक्सिलरेशन किंवा रिटार्डेशन किंवा निगेटिव्ह एक्सिलरेशन आहे. सो ओव्हरऑल स्टॉपिंग डिस्टन्स मध्ये आपण जे पॉइंट पाहिले की हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो की स्पीड लिमिट सेट करण्यासाठी फार महत्वाचा आहे. जसं की काही सायलेंट झोन वगैरे असतात. त्यानंतर त्यामध्ये आपण पाहिलं की जे तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे ते आपण यूज केलं आणि त्यामध्ये डिस्टन्स जे आहे हे स्टॉपिंग डिस्टन्स आणि फायनल वेलोसिटी 0 जर घेतली तर ds ची फॉर्म्युला आहे मायनस u स्क्वेअर अपॉन 2a. त्यानंतर आपण पाहिलं की स्टॉपिंग डिस्टन्स फॅक्टर 2 ने जर इन्क्रीज केलं तर इनिशियल वेलोसिटी ही फॅक्टर 4 ने इन्क्रीज होते. परंतु ब्रेक अप्लाय केल्यानंतर कार संदर्भात काही ब्रेकिंग डिस्टन्स आणि करस्पॉन्डिंग वेलोसिटीज दिलेले आपल्याला. जसं की 10 मीटरला जर पाहिलं आपण तर करस्पॉन्डिंग वेलोसिटी जी आहे ती 11 मीटर पर सेकंड आहे. त्यानंतर 20 मीटर साठी 15 मीटर पर सेकंड, 34 मीटर साठी जी करस्पॉन्डिंग वेलोसिटी आहे ती आहे 20 मीटर पर सेकंड आणि 50 मीटर ह्या स्टॉपिंग डिस्टन्स साठी करस्पॉन्डिंग वेलोसिटी आहे 25 मीटर पर सेकंड. आता फायनल कन्सेप्ट काय आहे रिएक्शन टाइम. इट इज द टाइम अ पर्सन टेक्स टू ऑब्झर्व, थिंक अँड ऍक्ट. तर एखादं इन्सिडेंट होत असताना 3 फॅक्टर्स असतात. एक आहे ऑब्झर्व म्हणजे त्या सिच्युएशनला आपण निरीक्षण करणे, थिंक त्यावर विचार करणे अँड ऍक्ट आणि त्यावर आपली रिॲक्शन देणे म्हणजे कृती करणे. तर यासाठी कोणताही व्यक्ती जो टाइम घेतो त्या टाइमला आपण म्हणू रिॲक्शन टाइम. सपोज हा पेन आहे हा मी रिलीज केल्याबरोबर कॅच करण्यासाठी जेवढा मी टाइम ड्युरेशन या ठिकाणी घेतला तर तो असतो रिॲक्शन टाइम. आता रिॲक्शन टाइमचं एक वैशिष्ट्य आहे इट इज डिपेंड ऑन द कॉम्प्लेक्सिटी ऑफ सिच्युएशन. आता हा पेन रिलीज केला
तर ऍक्च्युअल हा रिलीज होत असताना माझी जी कॉम्प्लेक्सिटी आहे ही कमी असेल, मात्र जर एखादा स्मार्टफोन माझ्या हातून जर या ठिकाणी सुटत असेल, ओके, किंवा या ठिकाणी धक्का लागला, तर अशा वेळेस रिॲक्शन टाइम जी आहे ही फास्टर असेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ती सिच्युएशनची कॉम्प्लेक्सिटीवर डिपेंड आहे. जसं की कार चालवत असताना अचानक एखादा मुलगा जर समोर आला तर सामान्यपेक्षा आपण जास्त क्विकली ब्रेक्सवर रिस्पॉन्स देतो, थोडीशी फास्टली ब्रेक लावतो. तर ती जी सिच्युएशनची कॉम्प्लेक्सिटी आहे यावर रिॲक्शन टाइम डिपेंड असतो. आणि दुसरा फॅक्टर आहे ऑन अन इंडिव्हिज्युअल, आणि हा व्यक्ती परत्वे आहे, म्हणजे ते आपापल्या कौशल्यावर डिपेंड आहे. एखादा स्मार्टर व्यक्ती असेल त्याच्यासाठी रिॲक्शन टाइम कमी असेल, आणि एखादा जर प्रतिसाद स्लोली देत असेल तर अशा वेळेस रिॲक्शन टाइम डेफिनेटली अशा वेळेस जास्त असेल. त्यानंतर रिॲक्शन टाइम संदर्भात एक प्रॉब्लेम आहे, तो समजून घेण्याच्या अगोदर आपण रिॲक्शन टाइमचं जे रिलेशनशिप आहे ते सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन डिपेंड आहे. S is equal to ut plus half at square. यामध्ये इनिशियल वेलोसिटी ही 0 आणि टाइम हा रिॲक्शन टाइम आहे. सो S जे आहे ते S ला आपण डिस्टन्स कन्सिडर करू. आणखी एक फॅक्टर की ऍक्सिलरेशन जे आहे हे -g असेल. सो d इज इक्वल टू इनिशियल टाइम 0 असल्यामुळे ही राशी 0 झाली. सो आता जी a जी व्हॅल्यू आपण -g टाकणार, सो प्लस मायनस हाफ g tr स्क्वेअर, आणि सो tr स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल -2d अपॉन g, किंवा रिॲक्शन टाइमचा डायरेक्ट फॉर्म्युला असेल tr स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. सो √2d अपॉन g हा असेल रिॲक्शन टाइमचा फॉर्म्युला. आता या संदर्भात एक प्रॉब्लेम आपल्याकडे आहे. रोलर ड्रॉप्स अंडर फ्री फॉल इफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय रोलर बिफोर कॅचिंग इज 21 सेंटीमीटर, एस्टिमेट रिॲक्शन टाइम. तर आता रोलर जी आहे ती सपोज ए पॉइंटवरून ड्रॉप झाली, ओके, आणि कॅच केल्या गेली बी पॉइंटला. ए पॉइंटला जेव्हा रिलीज केली, इनिशियल वेलोसिटी 0, ऍक्सिलरेशन फ्री फॉल मध्ये असल्यामुळे -g. त्यानंतर डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलं, ओके, सो d जे आहे तर ते आहे 21 सेंटीमीटर, आणि आपल्याला रिॲक्शन टाइम tr फाइंड करायचा आहे. आताच आपण पाहिलं tr इज इक्वल टू √2d अपॉन g, सो इज इक्वल टू 2 इंटू, आता जे g आहे हे 21 सेंटीमीटर आहे. सो मीटर मध्ये घेताना आपण त्याला 0.21 घेणार आणि डिवाइडेड बाय g ची व्हॅल्यू 9.8. अँड सो इथे जर पाहिलं आपण तर व्हॅल्यू येईल 0.42, ओके, डिवाइडेड बाय 9.8, ओके. आणि हे कॅल्क्युलेशन जर आपण फायनलाइज केलं तर अप्रॉक्सिमेट जे आन्सर येईल ते असेल 0.2 सेकंद अप्रॉक्सिमेट. अशा पद्धतीचा रिॲक्शन टाइम, ओके.